संपते साहेब यांना आम्ही टाटा कॅपिटल या फायनान्स कंपनीद्वारे कर्जदारांची कशी फसवणूक आणि पिळवणूक होते त्या संदर्भातील तक्रार अर्ज आता आम्ही देतोय। तक्रार अर्जामध्ये विशेष गोष्ट अशी नमूद आहे की कर्ज रक्कम 1 रुपया आणि 138 अंतर्गत चेक बाउन्स केले 3 रुपयाची, अशा पद्धतीची ही जी मोडस ऑपरेंडी आहे आणि कर्जदाराची जी पिळवणूक, छळवणूक, अडवणूक, नाडवणूक आणि लुबाडणूक आणि लूट होते तर ती आपण पोलीस स्टेशनच्या नजरेत आणून देतो आहोत। पहिलाच मुद्दा आहे तो, एक मिनिट सर, हा पहिलाच मुद्दा आहे। 2022 मध्ये कर्ज एनपीए मध्ये नसताना 2.2 करोडचे 2 केसेस 138च्या अहमदाबाद येथील कोर्टात, म्हणजे आता कर्ज घेतलं पुण्यात आणि कोर्ट कुठलं अहमदाबादचं, जेव्हा की काही एनपीए नाही, काही नाही, तर अशा पद्धतीचा अर्ज आपण दिलेला आहे आणि त्याच्या खाली अजून पिळवणुकीची ज्या पद्धती आहेत त्याच्यात कशी पिळवणूक झाली कर्जदाराची तर त्याच्यावर चौकशी करा आणि या भांडवलदारांच्या या ज्या खाजगी फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर अंकुश लावा। लोक आत्महत्या करतायत, लोक जीव सोडतायत, त्याच्यासाठी हे सगळे लोक आमचे इथे सरांकडे आले होते। संपते सर, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, धन्यवाद। आणि हे सगळे लोक जे आलेले आहेत या सगळ्यांच्या तशाच पद्धतीच्या तक्रारी आहेत। हा, कर्जदाराला 1 सेकंद बोलू दे। काय म्हणणं आहे तुमचं? वंदे मातरम। टाटा कॅपिटलने माझी फसवणूक केलेली आहे आणि कोर्टाची दिशाभूल करून ते माझ्या घराचा ताबा घेण्यासाठी वारंवार ऑर्डर करतायत आणि मला कोर्टात जाण्यासाठी जे कागदपत्र लागतात, जो वास्तविक पाहता माझा अधिकार आहे, ते कागदपत्र मला ते देत नाहीत आणि सगळ्यात मोठी फसवणूक केलेली आहे। माझं कर्ज होतं 1.25 कोटीचं आणि 2.25 कोटीचे चेक बाउन्स करून माझ्या अहमदाबाद कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आहेत। म्हणजे हॅरेसमेंटचा प्रकार आहे आणि त्यामुळे मी त्यांना फक्त माझा अधिकारच मागतोय। त्यांना कोर्टामध्ये मी त्यांना काही कोर्टामध्ये त्यांच्यासाठी जागा उपलब्ध आहे, मला कोर्टात जाण्यासाठी अडचण येते म्हणून माझे हक्काचे कागदपत्र ते मला देत नाहीत। आणि आता समोरच्या लोकांना पीआय साहेबांनी बोलवलेलं होतं तर टाटा कॅपिटलचा एकही माणूस गेल्या 3 तासापासून इथे फडकला सुद्धा नाही, कारण खोटं काम केलेलं आहे, चुकीचं काम केलंय। पीआय साहेबांच्या अनेक प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागली असतील। तर भांडवलशाह कसे असतात आणि त्यांचे नोकर कसे असतात, कर्जदाराचे ते कसे पिळवणूक करतात, त्याच्या मानगुटीवर कसे बसतात, त्याच्या छातीवर बसून मूग कसे दळतात, त्याचं हे आजचं उदाहरण होतं। तर टाटा कॅपिटलचा आम्ही निषेध करत आम्ही अर्ज दिलेला आहे। धन्यवाद सर। वंदे मातरम। वंदे मातरम। पुढे जा तिकडे आहे शेड मध्ये शेड मध्ये